नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी वाचनच्या या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण साईट वर्ड्स शिकणार आहोत. साईट वर्ड्स म्हणजे काय? असे शब्द जे आपल्या दैनंदिन वाचनामध्ये आपल्याला उपयोगी पडतात, जसे की ए, ॲम, ही, शी, इट अशा पद्धतीचे. असे एक 40-50 शब्द आपण इयत्ता पहिली आणि दुसरीच्या पुस्तकातून काढलेले आहेत. तर चला मग आता ते शब्द आपण काय करूयात, वहीच्या साह्यानं वाचून घेऊयात. प्रत्येक शब्द वाचा, समजून घ्या आणि नंतर त्याचा अर्थ वाटलं तर वहीत लिहून घ्या. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. बघा, साईट वर्ड्स हे असे शब्द आहेत जे आपण दररोजच्या वाचनामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला एकदा तरी याच्यापैकी एक तरी शब्द जाणवतो. ठीक आहे, किंवा प्रत्येक वाक्यामध्ये एक तरी याच्यापैकी शब्द आपल्याला दिसतो. तर आपण हे शब्द बघूयात, आधी वाचून घेऊयात आणि नंतर त्याचे अर्थ समजून घेऊयात. बघा, याला म्हणायचं अ. काय म्हणायचं? अ. जेव्हा हा शब्द वाक्यात येतो तेव्हा एला काय म्हणायचं? अ. त्यानंतर ॲन, ॲन. त्यानंतर द, THE हे सोबत दिसले त्याला म्हणायचं द. काय म्हणायचं? द. त्यानंतर हे 3 आहेत आर्टिकल. काय आहेत? आर्टिकल, ज्याला आपण उपपद सुद्धा म्हणतो. यांचा वापर आपण नंतर शिकूया. त्यानंतर ॲम, ॲम, ॲम म्हणजे आहे. त्यानंतर इज, इज. त्यानंतर आर, आर. आता ॲम, इज आणि आर तिन्हीचा अर्थ होतो आहे किंवा आहेत. ॲम आणि इज काय एकवचनी आहे, आर हे अनेक वचनासाठी आपण वापरतो. ठीक आहे, पुढे बघा. वॉज म्हणा, वॉज. त्यानंतर वेअर, वेअर. आता वॉज आणि वेअर काय तर आहेचा भूतकाळ आहेत. याला वॉज म्हणजे होता आणि वेअर म्हणजे होते. समजली ही ओळ? त्यानंतर बघा, वाचताना हे लक्षात ठेवा की तुम्हाला वाचायचंय आणि त्यानंतर हे लक्षात ठेवा की आपल्याला त्याचा अर्थ पण माहीत असावा. त्यानंतर आय, आय, आय म्हणजे मी. त्यानंतर यू, यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आता तुम्ही जर हे वाचत असले तुम्ही थोडं स्टॉप करून त्याचा अर्थ सुद्धा लिहून घेऊ शकता. त्यानंतर वी, वी, वी म्हणजे आम्ही. त्यानंतर ही, ही, ही म्हणजे तो. त्यानंतर शी, शी, शी म्हणजे ती. त्यानंतर इट, इट, इट म्हणजे निर्जीव वस्तूसाठी आपण वापरतो. मग तो असे, ती असे, ते असे काही असू द्या. त्यानंतर दे, दे, दे म्हणजे ते. त्यानंतर युअर, युअर, युअर म्हणजे तुझा. बघा, पहिल्या 2 वेळेस तुम्ही माझ्या मागं वाचायचंय, तिसऱ्या वेळेस मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. लक्षात असू द्या. माय, माय, माय म्हणजे माझा. मी, मी, मी म्हणजे माझा किंवा मला. त्यानंतर अस, अस, अस म्हणजे आपण. आता जेव्हा मी म्हणतो वी तेव्हा मी आम्ही म्हणायलो, म्हणजे तुम्ही ऐकणार याच्यामध्ये यायले का नाही, पण जेव्हा मी म्हणतो अस तेव्हा आपण, हे जे काही शिकायलो आणि वाचायलो ते सगळेजण. त्यानंतर हिज, हिज, हिज म्हणजे त्याचं किंवा त्यांचं. त्यानंतर हर, हर, हर म्हणजे तिचं किंवा त्यांचं. आता बघा, इंग्रजीमध्ये काय आहे की तुम्हाला सन्मान द्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही वेगळे शब्द नाहीत. त्यानंतर देम, देम, देम म्हणजे त्यांचे किंवा ते, त्यांचे किंवा ते. त्यानंतर देअर, देअर, देअर म्हणजे तिकडे, दूर. हिअर आणि त्याच्या विरुद्ध हिअर म्हणजे इकडे जवळ आणि देअर म्हणजे तिकडे. त्यानंतर परत एक देअर आहे, देअर म्हणा, देअर. आता या देअरचा अर्थ होतो त्यांचे, समोर जे कोणी असेल त्यांचं. त्यानंतर दॅट, दॅट, दॅट म्हणजे ते. बघा, धिस म्हणजे जवळची वस्तू आणि दूर असेल तर त्याला म्हणायचं दॅट. काय म्हणायचं? त्यानंतर आहे धिस, धिस, धिस म्हणजे हे. धिस इज अ नोटबुक किंवा धिस इज अ पेज. आलं लक्षात? हे झालं धिस.
त्यानंतर इन 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 म्हणजे आत, इन म्हणजे आत. त्यानंतर ऑन 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 म्हणजे वर. त्यानंतर अंडर 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 म्हणजे खाली. त्यानंतर ओव्हर 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 म्हणजे वरून. आउट 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 म्हणजे बाहेर. सी 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 म्हणजे पाहणे. लुक 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 म्हणजे सुद्धा पाहणे. अप 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 म्हणजे वर. डाऊन 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 म्हणजे खाली. हिअर 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 म्हणजे इकडे. आणि हे बघा, हे आपण काय म्हणतो, देअर. देअर म्हणजे तिकडे. जेव्हा आपण कुणाला जवळ बोलवलं त्याला आपण म्हणतो कम हिअर, म्हणजे इकडे ये. कम 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 म्हणजे ये किंवा येणे. गो 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 म्हणजे जाणे. नाव 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 म्हणजे आत्ता. आत्ता सध्या का आपण काय करायलो, नाव वी आर रीडिंग वर्ड्स. ओके. त्यानंतर देन 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 म्हणजे तेव्हा किंवा नंतर. हॉट 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 म्हणजे गरम. कूल 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 म्हणजे थंड. माइन 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 म्हणजे माझं. हॅव 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 म्हणजे असणे किंवा आपलं असणे. आय हॅव अ नोटबुक म्हणजे माझ्याकडे काय एक नोटबुक आहे. हॅज 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 म्हणजे सुद्धा असणे. त्यानंतर हाय, आपण एखाद्याला भेटल्यानंतर ग्रीट करतो ना, तेव्हा आपण म्हणतो हाय. ते आपल्या मित्रांपुरतं. रीड 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 म्हणजे वाचणे. अँड 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 म्हणजे आणि. ऑफ ऑफ म्हणजे चे, कोणाचे तरी. त्यानंतर ॲट 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 म्हणजे त्या ठिकाणी. व्हॉट 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 म्हणजे काय. व्हेन 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 म्हणजे केव्हा. व्हेअर 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 म्हणजे कोठे. हू 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 म्हणजे कोण. हाऊ 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 म्हणजे कसा. विच 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 म्हणजे कोणता. अशा पद्धतीचे हे 50च्या आसपास साईट वर्ड्स आहेत. तर आलं लक्षात कशा पद्धतीने आपण साईट वर्ड्स वाचले. आता हे शब्द दररोज काय करायचं, एकदा दोनदा बघा. एक 5 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, तेवढा व्हिडिओ 2दा 3दा तुम्ही जर पाहिला 1-2 दिवस, तर हे सर्व शब्द तुमच्या लक्षात येऊन जातील आणि तुम्हाला वाचायला सोपं पडेल. थँक्यू.